दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. दया मातेच्या नोवेनाच्या आजच्या 7व्या दिवशी मिसाचे हेतू पुढील प्रमाणे. पुढील व्यक्तीच्या आत्म्यासाठी मार्टिन गोन्साल्विस, डॉमिनिक रॉड्रिक्स, आई वडील झुझू व सांतान, मेरी फ्रान्सिस गोन्साल्विस, नेपोलियन अंतोन परेरा. शुद्धीस्थानातील आत्म्यासाठी सासू सासरे विन्सेंट अंतोन परेरा, आई वडील बहीण व वहिनी पीटर अंतोन रिबेलो. मृत भाविकासाठी जानमेरी व आग्निस, विल्सन व फ्रान्सिस डिसिल्वा, फिलोमिना बार्थोल कुलासो, फ्लोरी व फ्रान्सिस गोन्साल्विस, नाझरेत अंतोन परेरा,
बस्तू लोपिस कुटुंबातील मृत व्यक्तीसाठी, सायमन व सांतान डिसोसा, फ्रान्सिस व फिलोमिना, जोझफ परेरा, आई वडील व सासरे, आई वडिलांच्या आत्म्यासाठी, मॅगदलेन व थॉमस डिमेलो, प्रकाश व विल्यम डिमेलो, गोल्बेट जॉन घोसाल, पोशान बस्तू कुटिनो, जॉनी देगिन घोसाल, मार्टिन व मार्शल आल्मेडा, जॉन व लुईस, वायलेट पीटर अंड्रांडिस, फ्रान्सिस व फ्लॉरी गोन्साल्विस, जोझफ मार्शल डिकुना, विल्यम जोझफ डिसिल्वा, सीजर जोझफ डिसिल्वा, फ्रान्सिस मनु फरेल व फिलुबाई फरेल, बी जी वैद्य, बेथरीन जोझफ गोन्साल्विस, डेव्हिड फ्रान्सिस डिसिल्वा, शुद्धीस्थानातील आत्म्यासाठी, दुमुलिन जॉन डिसोझा, थोंबोडी व गुराडी गाव परिवारातील मृत व्यक्तीसाठी, आंजेलिन कोयलो, सिबल व नॉर्बर्ट डायस, फ्लॉरी पीटर डिसिल्वा, इग्नेशियस व इस्परांत लोपिस, आई वडिलांच्या आत्म्यासाठी, अतुलीबाई व जॉन अंद्रात, प्रॅक्सन व ऑस्टिन रॉड्रिक्स, मदल्यान व जुजो सोस, जोस्पिन अंतोन डिसोजा, रबेका वलाडे, झेवियर जॉन परेरा, आयवन डिकुना, मदल्यान व रेनॉल्ड, फ्रान्सिस जुजू डिसा, कोसू डाबरे, मर्शान व इनास गोन्साल्विस या सर्वांच्या आत्म्यासाठी, त्याचप्रमाणे जेसन लोपिस यांच्या आत्म्यासाठी, तसेच सर्व रिपोर्ट नॉर्मल यावे म्हणून विनंती, मोत माऊलीचे वेलंकनी माऊलीचे आभार मानण्यासाठी, मोत माऊलीचे व दयामातेचे आभार मानण्यासाठी, मर्सेस माऊलीचे आभार मानण्यासाठी, एलेली किन्सली रॉड्रिक्स या मुलीच्या डोळ्याचा आजार बरा व्हावा म्हणून बाळ येशूकडे कळकळीची विनंती, दयामातेचे आभार मानण्यासाठी, मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी मर्सेस माऊलीकडे विनंती, मर्सेस माऊलीचे व परमेश्वराचे आभार मानण्यासाठी, देवाचे आभार मानण्यासाठी, दया मातेचे आभार मानण्यासाठी, लिझेल ब्रेस्टन परेराच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबातील व्यक्तीला शांती मिळावी म्हणून माऊलीचे आभार मानण्यासाठी, कियारा परेराच्या वाढदिवसानिमित्त आभारासाठी, देवाचे माऊलीचे आभार मानण्यासाठी, डायस व डिसेंबर व कुटुंबातील मृत व्यक्तीसाठी आजची मिसा आपले भूमिपुत्र फादर मॉर्गन फर्नांडिस अर्पण करतील. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, परमेश्वराच्या तारण कार्याला पवित्र मरियेने होकार दिला. संपूर्ण मनाने आणि संपूर्ण हृदयाने आपल्यामधील प्रश्न, शंका आणि नकारात्मक वृत्ती बाजूला सारून आपण देखील परमेश्वराच्या हाकेला अनुकूल प्रतिसाद द्यावा म्हणून या मिसा बलिदानात विशेष प्रार्थना करूया.
पवित्र रहस्यांच्या या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत, म्हणून आपल्या पापांची आठवण करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हैगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, तू आपल्या प्रेम नियमानुसार सृष्टीला मार्गदर्शन करतोस. आम्हाला सुद्धा त्याचप्रमाणे मार्गदर्शन कर. आम्ही एकमेकांवर प्रेम करावे व शेवटी आम्हासाठी तयार ठेवलेल्या सार्वकालिक जीवनात प्रवेश मिळवावा, म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. यज्रा या पुस्तकांतून घेतलेलं वाचन. उपोषण केलेला, वस्त्र आणि झगा फाळलेला, अशा स्थितीत मी यज्रा संध्याकाळच्या अर्पणसमयी उठलो आणि गुडघे टेकून माझा देव परमेश्वर याच्यापुढे आपले हात पसरून म्हणालो, हे माझ्या देवा, मला लाज वाटते. मला तुझ्यापुढे तोंड वर काढण्यास शरम वाटते, कारण आमचे अपराध वाढून आमच्या डोक्यावरून गेले आहेत आणि आमचे दोष वाढून गगनाला जाऊन पोचले आहेत. आमच्या पूर्वजांच्या काळापासून आजपर्यंत आम्ही अतिशय अपराधी आहो आणि आमच्या अधर्मामुळे आम्ही आमचे राजे आणि आमचे याजक अनेक देशाच्या राज्याच्या हाती सापडून तलवार, बंदिवास, लुटालूट आणि लोकलज्जा अशा विपत्तीत पडलो आहोत. आज आमची स्थिती अशीच आहे. पण सांप्रत थोडे दिवस आमचा देव परमेश्वर याने आम्हावर अनुग्रह केला आहे. आमच्यातले थोडेसे लोक बचावून शिल्लक ठेवले आहेत आणि आम्हाला त्याच्या पवित्र स्थानात एका खुंटीचा आधार मिळाला आहे. आमच्या देवाने आमचे डोळे सतेज केले आहेत आणि आमच्या दास्यात आम्हाला थोडेसे नवजीवन मिळालं आहे. आम्ही दास तर आहोतच, तरी आमच्या दास्यात देवाने आमचा त्याग केला नाही. उलट त्याने पारस देशीय
राज्याच्याद्वारे आमच्यावर कृपादृष्टी केली आहे, यासाठी की आम्ही नवजीवित होऊन आपल्या देवाचे मंदिर उभारावे, त्याच्या मोडतोडीची दुरुस्ती करावी आणि यहुदा आणि यरूशलेम यामध्ये आम्हाला आश्रयस्थान मिळावे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. परमेश्वराला धन्यवाद असो. परमेश्वराला धन्यवाद असो. परमेश्वर शिक्षा करून देखील दया दाखवतो. तो मनुष्यांना अधोलोकात पाठवतो आणि सर्व हानीपासून त्याचा बचाव करतो. त्याच्या हातून कोणी सुटू शकत नाही. प्रतिसाद. परमेश्वराला धन्यवाद असो. तोच आम्हाला त्याच्यात पसरवतो. त्याच्यामध्ये आपण त्याचा महिमा दाखवूया आणि सर्व जीवितामध्ये त्याचा महिमा गाऊया, कारण तोच आपला प्रभू परमेश्वर आहे. तो अनंत काळचा आपला पिता आणि देव आहे. प्रतिसाद. परमेश्वराला धन्यवाद असो. आता आपल्यासाठी त्याने जे काय केले त्याचा विचार करून त्याच्यासाठी उंच स्वरात त्याला धन्यवाद द्या. युगानुयुगे राज्याची स्तुती करून अनंतकाळ देवाला धन्यवाद देऊया. प्रतिसाद. परमेश्वराला धन्यवाद असो. मी या निर्वासी जमिनीवर असता त्याला धन्यवाद देईन. मी पापी लोकांच्या समोर त्याचे सामर्थ्य आणि महिमा दाखवीन. प्रतिसाद. परमेश्वराला धन्यवाद असो. अहो पापी लोकांनो, त्याच्याजवळ परत या. त्याच्यासमोर चांगले आचरण करा. तुम्हास ठाऊक, कदाचित तो तुम्हाला दयादृष्टी दाखवील. प्रतिसाद. परमेश्वराला धन्यवाद असो. जय घोष. देवाने आपल्याला स्वार्थेच्याद्वारे आपल्या प्रभू ख्रिस्ताचा गौरव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केलं आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लूक लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. येशूने 12 प्रेषितांना एकत्र बोलावून त्यांना सर्व भूते काढण्याचे आणि रोग बरे करण्याचे सामर्थ्य व अधिकार दिला आणि त्याने त्यांना देवाच्या राज्याची घोषणा करण्यासाठी आणि रोग्यांना बरे करण्यासाठी पाठवले. त्याने त्यांना सांगितले, प्रवासासाठी काही घेऊ नका. काठी, झोळी, भाकरी किंवा पैसे घेऊ नका. अंगरखे 2-2 घेऊ नका. ज्या कोणत्या घरात तुम्ही जाल तेथेच राहा आणि तेथूनच निघून जा. जे कोणी तुमचे स्वागत करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध साक्ष व्हावी म्हणून त्या गावातून निघते वेळेस आपल्या पायांची धूळ झाडून टाका. मग ते निघून सर्वत्र सुवार्ता सांगत आणि रोगी बरे करत गावोगावी फिरू लागले.
प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. सर्वात कठीण प्रार्थना कोणती? सर्वात कठीण शिकवण कोणती? अशी कोणती आज्ञा आहे जी जीवनात उतरवणं खूप कठीण आहे? शत्रूवर प्रेम करणे की 7च्या 70 वेळा क्षमा करणे? ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रियजनांनो, सर्वात कठीण म्हणजे परमेश्वराला हे सांगणे की तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. प्रभू ख्रिस्ताने गेत्सेमनी बागेमध्ये हे उद्गार काढले व काल्वारीच्या पर्वतावर ते पूर्ण केले. पवित्र मरियेने परमेश्वराच्या पाचारणाला होकार देताना म्हटले, मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठायी होवो. मरियेने परमेश्वराला दिलेला हा होकार फक्त त्या वेळेपुरता मर्यादित नव्हता, तर आयुष्याच्या अंतापर्यंत त्या होकाराचे पडसाद उमटणार होते हे नक्की. आणि म्हणून होकार देणे एवढे सोपे नव्हते. एका क्षणात हे सांगणे की मी कुमारी असून देवपुत्राला जन्म देण्यास तयार आहे, कोण या गोष्टीवर विश्वास ठेवणार होतं? पुरुष ठाऊक नसताना गरोदर होणे, कसं काय हे सर्व शक्य होणार होतं? आणि समाजाला कशा प्रकारे तोंड ती देणार होती? योसेफाबरोबर सोयरीक झालेली आहे त्याचं काय? आमच्या दोघांची जी स्वप्न आहेत ती सर्व धुळीला मिळणार? हे सर्व प्रश्न मरियेसमोर आले नव्हते काय? नक्कीच आले होते. पण ज्यावेळी मरियेने परमेश्वराच्या तारण कार्याला होकार दिला, त्यावेळी तिने तिच्या स्वप्नांना बाजूला ठेवले आणि म्हणून दयामातेच्या वार्षिक सणाची आध्यात्मिक तयारी करीत असताना आपण आज पवित्र मरियेने परमेश्वरी योजनेला दिलेला होकार या विषयावरती चिंतन करीत आहोत. आणि आजचं शुभवर्तमान देखील ख्रिस्त कशा प्रकारे आपल्या 12 प्रेषितांना बोलावतो व त्यांना सर्व भूते काढण्यास आणि रोग बरे करण्यास शक्ती देऊन समर्थ करतो हे आपण ऐकले. सांगण्याचं तात्पर्य हे की परमेश्वर जेव्हा आपल्याला बोलावतो तेव्हा तो आपल्याला कृपाशक्तीने समर्थ देखील करतो. आपल्या मार्गातील अडथळे दूर करतो किंवा मग त्यावर मात करण्याची शक्ती तो आपल्याला देत असतो. पण त्यासाठी आपला होकार महत्त्वाचा. आणि म्हणून मरियेने दिलेला होकार आपणा सर्वांसाठी किती गरजेचा आहे, किती महत्त्वाचा आहे या विषयावर आपण चिंतन करायलाच हवं. मरियेचा होकार महत्त्वाचा कारण इस्रायल आणि त्याद्वारे संपूर्ण मानवजात आणि सृष्टीचा उद्धार त्यावर अवलंबून होता. आपणा सर्वांना तारणाची गरज आहे. कारण पहिल्या वाचनात बघा, एजरा देवाशी संवाद साधताना काय म्हणतो? तो म्हणतो, हे माझ्या देवा, मला लाज वाटते, कारण आमचे अपराध वाढून आमच्या डोक्यावरून गेले आहेत आणि आमचे दोष वाढून गगनास जाऊन पोचलेले आहेत. आमच्या अधर्मामुळे आम्ही आमचे राजे आणि आमचे याजक अनेक देशांच्या राजांच्या हाती सापडलेलो आहोत. अशा प्रकारे एजरा परमेश्वरासमोर त्याची झालेली दुर्दशा प्रकट करतो. आणि पुढे बघा तो काय परमेश्वराला सांगतो, पण आता तू अखेर आमच्यावर दया केली आहेस आणि आम्हास तुझ्या पवित्र स्थानात एका खुंटीचा आधार मिळाला आहे. एका खुंटीचा आधार म्हणजे आपल्यासाठी आज पवित्र मरियेचा होकार आहे. त्या एका होकारावर आपलं तारण अवलंबून होतं. या होकारामुळे तिचं आयुष्य संपूर्ण बदललं. ती आता देवपुत्राची माता झाली आणि ज्याप्रमाणे तिच्या पुत्राच्या जीवनात क्रूसावर मरण लिहिलेलं होतं त्याप्रमाणे तिच्या हृदयातून तरवार आरपार जाणार होती. परमेश्वराला दिलेल्या होकाराचे कठीण पडसाद उमटणार होते हे तिला ठाऊक होते. त्यासाठी तिने आपल्या हृदयाची अगदी सुरुवातीपासूनच तयारी केली. या जीवनाच्या प्रवासात जेव्हा परमेश्वर आपल्याला बोलावतो ते एक आव्हान असते. आपल्या मनात कितीतरी शंका असतात, प्रश्न असतात. अशा या प्रश्नांना बरोबर घेऊन मी सुद्धा आपल्या कुटुंबासमवेत
माऊलीच्या नोवेनामध्ये सहभागी झालेलो. परमेश्वर मला धर्मगुरू होण्यासाठी बोलावत आहे हे बऱ्यापैकी मला स्पष्ट झालं होतं, परंतु होकार माझ्या मनातून काही येत नव्हता. नकारात्मक दृष्टिकोनाने मी भरलेलो होतो. नोवेनाच्या त्या मिसामध्ये परमेश्वराने टाकलेल्या प्रत्येक पावलाकडे माझी पुन्हा एकदा नजर वळाली. त्याने दिलेल्या प्रत्येक हाकेकडे माझे पुन्हा एकदा कान लागले. जीवनातील तसे घडलेले प्रसंग पुन्हा डोळ्यापुढे उभे राहिले आणि समोर असलेल्या मरिया मातेच्या मध्यस्थीने माझा नकार होकारामध्ये परिवर्तित झाला आणि त्यासाठी मी मरिये मातेचे आभार मानतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पावित्र्याचं जीवन जगणं हे पाचारण आपणा सर्वांना आहे. त्याही पलीकडे जाऊन परमेश्वर आपणा प्रत्येकाला एका विशिष्ट कार्यासाठी बोलावत असतो. ज्याप्रमाणे पवित्र मरिया पावित्र्याने भरलेलं तिचं जीवन आणि म्हणून परमेश्वर तिला त्याच्या पुत्राची माता होण्यासाठी पाचारण करतो, अगदी त्याप्रमाणे आपल्याला देखील परमेश्वराने एखाद्या कार्यासाठी पाचारण केलेले आहे. मरियेला हे पाचारण अगदी तारुण्यात झाले, तर अब्राहम आणि सारा यांना त्यांच्या म्हातारपणात झाले. आणि म्हणून परमेश्वराचे मार्ग वेगळे असतात यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. म्हणजे मग जेव्हा केव्हा आपल्याला परमेश्वर पाचारण करील तेव्हा मरियेप्रमाणे सर्वात कठीण ते आपण सांगू शकू, तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. माझ्या बंधू भगिनींनो, या सामुदायिक प्रार्थनेद्वारे फक्त आपणासाठी आणि आपल्या गरजांसाठीच नव्हे तर अखिल मानवजातीसाठी आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया. प्रतिसाद. प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रभो आमची प्रार्थना ऐक. देवराज्याची सुवार्ता जगभर पसरविणारे आदरणीय प्रो फ्रान्सिस, सर्व बिशप्स व धर्मगुरूंना मानसिक व शारीरिक आरोग्य मिळावे म्हणून दया मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. बाप्तिस्मा स्वीकारलेल्या प्रत्येक भाविकाला प्रेम, शांती, दया व समेटाद्वारे ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी पाचारण केलेले आहे. आपण सर्वजण पाचारणाचे साधन बनावे म्हणून दया मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. समाजातील दलित, गरीब व सर्वसामान्य जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी देशाच्या राज्यकर्त्यांना योग्य निर्णय अंमलात आणता यावेत म्हणून दया मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. दररोजची रोजरीची प्रार्थना, कौटुंबिक सुसंवाद, ज्येष्ठांना वृद्धांना आदर, शेजारप्रीती, गावात समेटाचे वातावरण याद्वारे ख्रिस्ती मूल्याची जोपासना सर्वांना करता यावी म्हणून दया मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपले वैयक्तिक व कौटुंबिक हेतू आठवूया. हे स्वर्गीय पित्या, विश्वासाने आणि प्रेमाने आम्ही तुझ्याकडे येतो. तुझ्या चांगुलपणाचा महिमा गातो आणि आमच्या गरजा आम्ही तुझ्यापुढे मांडतो. आमच्या प्रार्थना ऐक. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. Thank you.
बंधू भगिनींनो, माझे व तुमचे बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभो स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभो, आमच्या विश्वासाचे व प्रेमाचे प्रतीक म्हणून आम्ही तुला ही दाने अर्पण करीत आहोत. ह्यांचा दयेने स्वीकार कर. ही दाने आम्हासाठी तुझ्या पुत्राचे शरीर व रक्त बनव. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. तुझ्या प्रिय पुत्राद्वारे तू मानवी परिवार निर्माण केलास. त्याच्याद्वारे तू आम्हाला पुन्हा तुझ्या प्रतिमेप्रमाणे बनवलेस. म्हणून सर्व सृष्टीमंडळाकडून तुझे आज्ञापालन व्हावे, ख्रिस्त सभेकडून तुझे स्तवन गायले जावे व स्वर्गातील संतांनी तुझे आभार मानावेत हा तुझा हक्क आहे. म्हणून सर्व दूतगणांबरोबर आम्ही सुद्धा तुझे आनंदाने सदा सर्वदा गौरवगीत गातो. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व
पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वथा होवो. आमेन. प्रभू येशूने शिकवल्याप्रमाणे परमेश्वराचे राज्य या जगात येण्यासाठी आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास निमंत्रित आपण सर्वजण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस.
ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्हाला तुझ्या कृपेचे वरदान दे. या समर्पणाद्वारे आम्हाला शक्ती दे. आम्ही साजरा करीत असलेले मुक्ती रहस्य प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुमच्यावर येवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. दया मातेचा नोवेना. नोवेनाची प्रार्थना. हे दयावंत माते, तू दयेचा आगर आणि करुणेचा सागर आहेस. गेली अनेक शतके तू आमचा सांभाळ करतेस. तू आमची माऊली आहेस. अनेक शतकांची तू सावली आहेस. तुझ्या करुणायुक्त प्रेमळ नजरेने तू आमचे सतत संरक्षण करतेस. तू श्रद्धेची आदर्श आहेस. आम्ही आमच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात अनेक चढ उतार अनुभवत असतो. तुझ्या पवित्र छायेने आणि मायेने आम्ही पुण्यवान झालेलो आहोत. अंधारात आमच्या मनात प्रकाशाचा दीप उजळू दे. मोहापासून आमचे संरक्षण कर. आमच्या सर्व गरजा तू पूर्ण कर. तुझ्याप्रमाणे परमेश्वराची इच्छा प्रमाण मानण्यास आम्हाला शक्ती आणि प्रेरणा दे. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे दया माते, आम्हासाठी विनंती कर.
आपल्यासाठी आजची मिस्सा अर्पण केलेले धर्मगुरू फादर मॉर्गन फर्नांडिस, आपल्या धर्मग्रामाचे सुपुत्र, मर्सेस धर्मग्रामातील 15वे धर्मगुरू, पहिले धर्मगुरू ख्रिस्तवासी फादर सायमन डिसोजा, यावर्षी त्यांची आपण जन्म शताब्दी वर्ष साजरा करीत आहोत. फादर मॉर्गन आणि फादर अविनाश एकत्र रमेद माता तीर्थस्थानी 5 जून 2021 आपल्या आर्चबिशपांच्या हस्ते त्यांनी धर्मगुरूची दीक्षा स्वीकारली आणि आता त्या ठिकाणीच रमेदी येथे ते कार्यरत आहेत. फादर मॉर्गन फर्नांडिस एक अभ्यासू वृत्ती, नवनवीन शिकण्याची आणि नवीन गोष्टी जाणून घेण्याची त्यांची एक आवड आहे. आपल्या कार्यामध्ये ते तत्पर आहेत आणि मर्सेस भूमीतले असल्यामुळं त्यांचा एक मनमिळावू स्वभाव आहे. मर्सेस धर्मग्रामातर्फे त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आपल्यात आज उपस्थित राहून ही नोवेनाची मिस्सा अर्पण केली आणि त्यांचं प्रसिद्धी कार्य अधिक प्रभावीपणे होण्यासाठी आपल्या सर्वांकडून त्यांना प्रार्थनापूर्वक शुभेच्छा. करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो.
लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.